हे बघा पावसाळ्यात सोनटक्क्याला काय बहर आलाय बघा. हे बघा किती फुललेत सोनटक्क्याची फुलं. पण ते गणपतीला चालत नाही ना, गणपतीला जास्वंदीच पाहिजे. इथे कुठे कुठे फुलली आहे जास्वंदी हे बघा. पण गणपती यायच्या वेळेला ना मिळणारच नाही आपल्याला एक सुद्धा, असं असतं ते. केळीचं फूल पण चांगलं फुललं आहे, पण त्याची जे दाते येतात ते छोट्या छोट्या चिमण्या आहे ना, ते सगळे असं ना चोचीने चोचून चोचून त्याचा रस खाऊन टाकतात आणि सगळे दाते खाली पडतात. किती दाते खाली पडलेत बघा. याला केळीचे दात म्हणतात. हे एक औषधी आहे. लहान मुलांना जेव्हा दात येतात आणि जर मुलं उलटी जुलाब करतात तर त्यांना हे दाते आहेत ना उघडून पाजल्याच्या नंतर त्यांची उलटी जुलाब थांबते. 5-6 दिवस ऊन पडल्याने ना फुलं सगळी छान फुलतात आहेत. पावसाळ्यामध्ये काय मोठा मोठा पाऊस आला की त्या कळ्या सगळ्या खाली पडतात, मग कशी फुलं फुलणार ना. हे माझ्याकडे एक झाड आहे. सांगाल काय मला हे कोणतं झाड आहे ते? हे बघा याला सुद्धा असं फुलांचा कोका येतो. हा बघा इथे सुद्धा एक आलाय. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे कोणतं झाड आहे, कोणत्या फुलाचं आहे. हे माझा गुलाबाचं झाड आहे. याच्यावरती गुलाबी रंगाची फुलं येतात. फुलं जेव्हा येऊन सर्व कळ्या खाली पडल्या ना सुकून, तसं मी सगळीकडे छाटलं त्यांना. आता नवीन ढिऱ्या आल्यात. हे बघा सगळ्यांना तसंच केलं मी. हे बघा फूल येऊन सुकून पडलं ना की लगेच तिकडे कापायचं, म्हणजे नवीन ढिऱ्या येतात. माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला ना, मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय, धन्यवाद.